आणि या प्रत्येकाने ज्यावेळेला मेसेज ग्रुपवरती पडल्यानंतर प्रत्येकाने या स्पर्धाची आतुरतेने वाट पाहिली, कारण चर्चेचा विषय ठरला ही पैठणी साडी. क्रिकेटमध्ये खेळाडूंना पारितोषिक वेगवेगळ्या प्रकारचे दिली जातात आणि कॅप्टन 26चं डोकं कधी काय चालेल काही सांगू शकत नाही. चला कुमार अमर कदम त्वरा करा प्लीज. चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आणि टीम, आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर सेन्सिबल क्रिकेटर म्हणून संतोष डिसले यांची ओळखली जाते, संतोष डिसले आणि टीम. ही मॅचला मजा येईल, प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. चेंडू आणि बॅटचा संघर्ष मात्र प्रत्येक प्रेक्षकाला पाहायचा असतो. चेंडू आणि फळीचं युद्ध, आणि या युद्धामध्ये कोण कोणावर भारी पडेल, एकाला मात्र पराभव नक्कीच पत्करावा लागेल, परंतु ही लढत मात्र रंगतदार होईल. तीन षटकांची लढत. प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रवीण आणि त्यांच्या साथीला संतोष डिसले. आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना भरतला चांगली कामगिरी करावी लागेल. परत या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मॅचला होईल सुरुवात. प्ले इज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव हवी होती संतोष डिसले यांना, परंतु आपल्या सहकार्याचं लक्ष नव्हतं. निर्धाव चेंडूची होते सांगता. निर्धाव चेंडूने या दुसऱ्या फेरीतील सामन्याला होते सुरुवात, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. नवलाई जिंती विपक्ष टीम घोषटवाडी दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर शॉट ऑन जॅक. एक धाव मात्र प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये आज चॉकलेट बॉय म्हणून कुमार अमर कदम यांची ओळख आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये सनग्लासेस लावले आहेत. LIC विमा सल्लागार म्हणून चांगलं काम केलंय, आणि आज मात्र आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये इन ऍक्शन. धावांचा श्रीगणेश झालाय टीम नवलाई चिंती. दुसऱ्या चेंडूवर एक धाव फलकावर. कमी कडे टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला काय धावची संधी असेल. धावची झाल असता जरूर, परंतु वेगाने धाव पूर्ण केली. स्वतःवर नाराज आहेत प्रवीण. खेळता क्षणी त्यांना एक धाव घ्यायची होती आणि ती देखील पूर्ण केली आहे, परंतु ज्या प्रकारे ही धाव पूर्ण केली आहे कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये निश्चितच होते दोन्ही बॅटर. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. एक धाव प्राप्त केली आहे. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज प्रवीण. 3 चेंडू अखेर 2 धावा धाव फलकावर. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर D+ स्क्वेअर लेग आहे, आणि मिडविकेट तैनात केलाय सीमा रेषा लगत. मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आहेत. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं आपण फास्ट क्रिकेट खेळूया. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑफ साइडला. बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. तैनात केलेत. कमी गतीने टाकलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. राजेश कुराडे केले चुकी. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू होईल 4 धावांसाठी. सीमारेषा पार, फरार, चौकार. चौकार आणि 6 धावा धाव फलकावर. ऑन साइडला टार्गेट केलं जातं क्रिकेटमध्ये. सध्याच्या आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण बॉटम हँडचा चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो असं म्हटलं जातं. 4 चेंडू अखेर 6 धावा धाव फलकावर. 2 चेंडू शेष. 5वा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू अपील केली जाते, आणि अपील जरूर उत्साही होती, परंतु पंचांनी फेटाळली.
चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला या भरत यांनी. ज्या प्रकारे या यादीच्या चेंडूवर चौकार आला होता, क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल देखील सोडला, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि या 4 धावा, 1 टू गो. विकेट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका खेळलाय, राजेश कुराडे वेगाने चेंडूवर येतील, दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु कॉलिंग मात्र नाहीये, खराब कॉलिंग. एकच धाव मात्र प्राप्त होईल. पहिल्या षटकाचे होते सांगता, पहिल्या षटका अखेर संतोष डिसले स्वतः ठेवतील स्ट्राईक, 7 धावा धाव फलकावर. सेवन रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होत असताना गोलंदाज भरत यांचं 7 धावा खर्च केला, एक चौकार जरूर आला परंतु उर्वरित चांगले चेंडू. षटक क्रमांक 2 साठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे. डावखुऱ्यात असा अष्टपैलू खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्याने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन खेळत असताना अगदी पश्चिम बंगाल, बडोदा, गुजरात या राज्यामध्ये जाऊन देखील आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव अगदी गाजवलंय या खेळाडूने. परंतु आज आपल्या गावासाठी खेळायचंय. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक या 6व्या पर्वामध्ये पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये खेळायचंय. वेलकम टीम वांगवॅली मैन, सुस्वागतम. हा संघ दाखल झालाय. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 8. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लॉक स्वीप, पाठचा पाय वाकवला आणि चेंडूला बाहेर फेकला. डीप स्कोअर लेग, सीमा रेषा पार. संतोष डिसले इन ब्लेम फटका, षटकार. संतोष डिसले यांची पॉवर आहे, संतोष डिसले यांची ही ताकद आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि या लवकर हेरलं, निहाळलं आणि 6 धावा ठोकल्यात. या 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 14. 40 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना एक चेंडूचा खेळ झालाय. जिव्हाळकरांचा जिव्हाळा चषक, श्री प्रवीणदादा हरिवळे साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा. ओव्हर पिच चेंडू, चुकी केल्या, जेलची संधी असेल, चेंडू अगदी हाताला लागून सीमा रेषा पार. इट्स अ फ्लॅट अँड फ्युरियस. संतोष डिसले ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. क्षेत्ररक्षक होते तैनात परंतु चुकी गेले. तर 12वा खेळाडू उपलब्ध असेल टीम घोषणवाडी तर पाठवा प्लीज. निलेश होते तैनात लॉंगॉनला परंतु त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा पार झालाय. अगदी या T20चा विश्वचषक आठवला. सूर्यकुमार यादव यांनी पकडलेला झेल आणि त्यानंतर भारताने T20 विश्वचषक जिंकला. ते देखील लॉंगॉनला तैनात होते परंतु तुमच्या शरीराचं संतुलन किती महत्वाचं असतं. सलगचा तिसरा येईल का? सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला जमिनीलगत फटका खेळला, डीपला स्क्वेअर लेग आहे, चुकी झाली आहे. अगदी बॅकअप आला जरूर परंतु प्रयत्न पडतील अपुरे आणि 4 धावा. कुणाला आणि भरत होते तैनात परंतु 4 धावा प्राप्त होतील. अगदी क्रॅम्प आलाय पहा, पाणी घेऊन जावा प्लीज. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दुखापत गंभीर नसावी आशा करूया. हे 4 धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचले 24 धावा. कॅमेरामॅन कुणाल शेठ म्हात्रे 81-82 आणि त्यांची संपूर्ण टीम आज मात्र एकदम गॉगल लावून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना आणि एखाद्या व्यावसायिक खेळाडूला लाजवेल असा स्पेक्स पाहायला मिळतोय. काळजी घ्या मित्रांनो, अगदी दुपारचं सत्र आहे, थोडंसं ऊन देखील पाहायला मिळतंय परंतु तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्या शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचा भाग आहे. क्रिकेट तर आयुष्यभर खेळायचं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 रन्स ऑन बोर्ड.
संतोष डिसले पुन्हा एकदा सज्ज होतील. दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतील फलंदाज संतोष डिसले खेळण्यासाठी सज्ज होत असताना. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना शरीरापासून दूर टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सोडून दिलाय आणि पंच सांगतायत हा योग्य चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीसाठी जाणला जातो हा गोलंदाज. एक रिव्ह्यू आहे तुम्हाला व्हाईट चेंडूसाठी आणि बिमरसाठी आणि या रिव्ह्यूची मागणी केली आहे. थर्ड अंपायर इन ऍक्शन ओम साई एमटीसी टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळेल. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, परंतु सध्याच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर तंत्रज्ञान आहे तर त्या तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करावा त्याचमुळे पाटण क्रिकेटमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि तो रिव्ह्यूची मागणी मात्र केली आहे फलंदाज संतोष डिसले यांनी. या व्हाईट साठी तुम्ही बिमरसाठी देखील घेऊ शकता. आणि तर बिमर आणि या व्हाईट साठी रिव्ह्यू, परंतु व्हाईट साठी रिव्ह्यू केलाय तिसरे पंच आणि इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 25. वेलकम टीम कुंभारवाडी बॉईज, सहर्ष स्वागत. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक असा जिव्हाळा राहू द्या तुमचा देखील पाटण क्रिकेट सोबत. आणि या पंचांचा निर्णय आलाय मित्रांनो, व्हाईट बॉल आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाहीये कारण एक व्हाईट साठी रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला आणि तो मात्र सक्सेसफुल झालाय. राजेश कुराडे या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू हाताळले, धावा खर्च केल्यात त्यांनी देखील. या षटकामध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. बुंदा टाकलेला चेंडू फलंदाज यष्टीरक्षकाला अगदी बेट करून एक धाव मात्र प्राप्त होईल. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना 26 धावा धावफलकावर. दुसरं षटक राजेश कुराडे. 1 टू गो. शेवटचा चेंडू पायावर हाताळला जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, टीपला जाईल झेल. संतोष डिसले यांचा संपेल खेळ. फलंदाज हॅज टू डिपार्ट्स. पहिला धक्का टीम नवलाई स्पोर्ट्स जिंदी. संतोष डिसले बाद. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या 5 चेंडू. 1 टू गो. यासाठी आम्ही सातत्याने सांगतो की आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवा, कारण नम्र विनंती केली जाते आणि या प्रत्येक एक चेंडू एक धाव महत्वाची असते. आपला 12वा खेळाडू देखील तत्पर असणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, अगदी ऑन साइडला वळवला जातो. एक धाव मात्र चोटी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. बाबूराव पाटील यांचा पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2 षटकाखेर
27 ला 1. नेक्स्ट मॅच कुंभारवाडी बॉईज विपक्ष ACC नवीवाडी. दोन्ही टीम सज्ज राहा. एक धाव सिंगल आली आहे आणि एक सिंगलने टीमची धावसंख्या मात्र 2 षटकाखेर जाऊन पोहोचले. धाव फलकावर एक गडी बाद 27 बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला आहेत प्रवीण. अंतिम षटक गोलंदाज सचिन सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर. या अंतिम षटकामध्ये काय लक्ष सेट केलं जाईल आणि किती धावा अगदी आपल्या संघासमोर असतील हे ठरवणारे षटक बाबूराव पाटील यांचा प्रयत्न असेल पहिल्या सामन्यासारखी या दुसऱ्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करण्याचा. पहिला चेंडू ओव्हर पिच स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग आउटस्टँडिंग स्ट्रोक प्लेड बाय बाबूराव पाटील ब्रँड ऑफ नवलाई स्पोर्ट जिंती. षटकार. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केलेत. अप्रतिम फटका. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू 36 धावा धाव फलकावर. 33 धावा धाव फलकावर. आणि या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये आक्रमण केलं होतं तेच आता पाहायला मिळत आहे. मित्रांनो जरा जास्त वेळ घेऊ नका कारण तुम्ही जास्तीचा वेळ घेताय. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न जरूर करायचा होता परंतु फेकी जरूर खराब केली. बॅकअप चांगला आला. बाबूराव पाटील यांना दुसरी धाव हवी होती परंतु प्रवीण यांनी नकार दिलाय. एका धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 34 धावा. 18 चेंडूंचा खेळ. 18 चेंडूमध्ये कितपत माजल मारण्याचा प्रयत्न असेल परंतु ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी केली टीम घोषटवाडीने कुठेतरी खराब कामगिरी करत असताना अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. 4 चेंडू पहिल्या डावातील शेष. प्रवीण इनसाइड आउट खोलून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे होते चुकी. त्यांच्या डोक्यावरून चेंडू एक टप्पा सीमा पार. जिव्हाळा चषक चौकार. प्रवीण यांनी या आघाडीला येऊन मात्र पहिल्या चौकार आपल्या या डावातील ठोकलाय. या चौकाराने 4 ने बदल होईल टीमच्या टोटल मध्ये. 38 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ शेष. कॅमेरामॅन तेजस मात्र अगदी लंच घेतल्यानंतर आता आराम करत असताना कॅमेरामॅनची चांगली भूमिका राहिली आहे. होमसा MTC अगदी लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. एकदा पूर्ण केली जाईल आणि चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपण पाहायला जरूर एक धाव मात्र प्राप्त होईल. स्ट्राईक हवी होती बाबूराव पाटील यांना परंतु चेंडू ज्या वेळेला पडला त्यानंतर चेंडूला फिरला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करणं तेवढंसं सोपं नसतं. तुम्हाला नेहमी चाणाक्ष आणि तत्पर राहणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. एक धाव गोलशंकी क्षेत्रामध्ये या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 39. बाबूराव पाटील यांना स्ट्राईक हवी आहे. 2 चेंडू बाकी आहेत या डावातील. 39 धावा धाव फलकावर. 39 रन्स ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले. जेलची संधी असेल आणि जेल सोडलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 33चा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक मात्र सोडली आहे बाबूराव पाटील यांनी. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा मात्र इथे प्राप्त केल्या गेल्यात. खराब क्रिकेट. टीम घोषटवाडी जेल सोडला आणि 3 धावा देखील दिल्यात. या 3 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत दुसऱ्या डावामध्ये त्यामुळे या महाग पडतील का हे पाहायचंय. दुसऱ्या डावामध्ये चित्र स्पष्ट होईल 3 धावेच्या मदतीने. 45 धावा धाव फलकावर. 1 to go. 42 रन्स ऑन बोर्ड. टीम नवलाई जिंती. शेवटचा चेंडू शेष. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सज्जरा. 1 to go. शेवटचा चेंडू ओव्हर पिच बिगिट केलाय. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जेल मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला. इट्स अ रिले कॅच.
कुणाला डिप्लाय झेल कोड काय शब्द क्वालिटी बाबूराव पाटील यांचा मात्र समाप्त होईल. खेळ शेवटच्या चेंडूवर बाद होतील. बाबूराव पाटील यश प्राप्त केलं. सचिन यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. 43 धावांचं लक्ष असेल टीम गोषटवाडी. 43 रन्स टू विन. या दुसऱ्या फेरीतील सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 43 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. कुंभारवाडी बॉईज विपक्ष ACC नवीवाडी. दोन्ही टीमचे कर्णधार प्लीज टॉस साठी या. ओव्हर टू यू आशिष सर. धन्यवाद. चला टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला कुंभारवाडी बॉईज तर दुसऱ्या बाजूला ACC नवीवाडी. या दोन संघांमध्ये आपण टॉस घेऊया. अमितदादांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जातोय. चला नवीवाडी टीम कॅप्टन या. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगली संकल्पना आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हारुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळाकरांचा जिव्हाळा जपणारा जिव्हाळा चषक 2024 पर्व क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आजच्या दिवसामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस अमित शुभ हस्ते मात्र घेतला जातोय. आणि कॉल कोण देईल? नवीवाडी कॉल देईल. स्विंग द टॉस. छापा काटा. छापा असा कॉल दिलाय आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय कुंभारवाडी बॉईज या संघाने. दादा निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार पहिल्यांदा. कुठेपर्यंत रोख ठेवाल पहिल्या डावामध्ये? 30-35 तरी रोख ठेवायचं ट्राय करणार. जिव्हाळा चषक आहे आणि खूप चांगली संकल्पना कॅप्टन 26 अतुल दादांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच आणि संपूर्ण बक्षीस जे आहे ते पैठणी साडी ठेवले. त्या या संकल्पनेबद्दल काय सांगाल? एक चांगली संकल्पना म्हणाय गेलं तर, कारण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी ट्रॉफी नजर असतं. आता घरी खुश करायला काहीतरी होईल. नक्कीच टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाही. प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करायची आणि कितपत मजल मारला पहिल्या डावामध्ये? 35 ते 40 धावा आम्ही करू. दोन्ही संघांना शुभेच्छा अमितदा आहेत. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहताय? आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ला मात्र पैठणी साडी ठेवले. नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. अतुल जेव्हाही कोणतं आयोजन करतो तर ते नक्कीच बेस्ट असतं. बाकी तर बॉस आहेच. थँक्यू सो मच. आणि टॉस इथे झालाय. टॉस जिंकलाय कुंभारवाडी बॉयज या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले नवीवाडी संघाला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लव जाधव सर. धन्यवाद आशिष चोरगे सर. मी विनंती करेन श्री विजय शेवाळे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने श्री रोहन नारकर साहेब आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर या. या स्पर्धेला आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान केला जातोय. आदरपूर्वक आदर तिथे जपलं जात आहे, कारण या स्पर्धेचं नावच आहे जिव्हाळा. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक. कारण या स्पर्धेमुळे या जिव्हाळ्यामुळे आज क्रिकेटची नाती अधिक घट्ट होत गेली आहेत. जिव्हाळा म्हणजे आपुलकी, जिव्हाळा म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा म्हणजे स्नेह, आणि हा जिव्हाळा जपला जातोय. चला सामना आपण त्वरित चालू करणार आहोत. राजेश कुराडे ऑन स्ट्राइक. पॅडी पहिला षटक घेऊन सज्ज होतील. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. पहिला चेंडू. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाला चकवून वाईट +1. या 2 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावांचा श्री गणेश होत असताना यस पंच रिव्ह्यूची मागणी. यस गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. कॅप्टन 26 तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते.
वेलकम वांगवॅली महिन टीम. गोटवलीचं मैदान आणि वांगवॅली महिनचं आता मात्र एक वेगळं नातं. वेलकम विजय दादा, वेलकम रोहन दादा. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टेक्निकल टीम ओमसाई एमटीसी इन ऍक्शन. रिव्ह्यू घेतलाय. पहिल्या डावामध्ये देखील रिव्ह्यू सक्सेसफुल झाला होता संतोष डिसले यांचा. आता या दुसऱ्या डावामध्ये पाहिजे वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा फायदा कधी कधी टीमला होतो, कधी कधी त्या रिव्ह्यूचं गमावण्याची अगदी भीती देखील असते. परंतु रिव्ह्यू आहे तो ठेवून तरी काय करणार, संध्याकाळी चहाच्या नाश्त्यामध्ये तर खायचं नाहीये ना, रिव्ह्यू घ्यायला पाहिजेत. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला राजेश कुराडे यांनी, परंतु पहिल्या चेंडूवर पॅडी. रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. एक 22ची धाव मात्र जोडली जाईल, कारण एक धावेने धाव्यांचा शिगणेशा झालाय टीम कोशटवाडी. ओव्हरपिच चेंडू, डावखुऱ्या त्याचा फलंदाज राजेश पांडुरंग कुराडे, गोशटवाडी गावचा ब्रँड दाखवणारा अफलातून स्ट्रोक, षटकार. डावखुऱ्या हाताची फलंदाजी पाहणं हे पर्वणी असतं आणि ते मात्र या चेंडूवर, या फटक्यावर आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरपिच चेंडू, इनसाइड आउट, ज्या प्रकारे हाय बॅकलिफ्ट आपल्याला पाहायला मिळते राजेश कुराडे यांची, आणि त्या फटक्यावर 6 धावांची मात्र मोहर उमटवली. व्हॉट अ स्ट्रोक. 7 धावा धाव फलकावर. राजेश कुराडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा सामना खुला असेल टीम गोशटवाडी संघासाठी. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या एसटी बाहेर, व्हाईट बॉल. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला वेगळी रणनीती आखावी लागते, कारण उजव्या हाताचा फलंदाज अगदी गावावरून पाटणवरून चॉकलेट मागवलेत. पायावर टाकलेला चेंडू, फ्लिक कोंदोरिक्स, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करेल मिड विकेटच्या डोक्यावरून, हवाई सफर. राजेश कुराडे पेटंट स्ट्रोक, षटकार. जिवाळा चषक 2024 मध्ये हा जिवाळ्याचा षटकार येतोय. चला चेंडू द्या प्लीज, नवीन चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. पॅडे यांच्यावर आक्रमण केलंय. गुड बेटर बेस्ट. हे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळ पाहत असताना अगदी राजेश कुराडे काय फलंदाजी केली आहे, कारण आक्रमक पवित्र धारण करत असताना ज्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलंय पाडे यांच्यावर. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. चौदा धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय, लक्ष जरूर मोठं आहे 43 धावांचा, परंतु त्यांना माहिती आहे राजेश कुराडे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना एक नैसर्गिक वरदान लाभलेलं असतं आणि ते वरदान तुम्ही अगदी कशा प्रकारे त्याचा फायदा उचलता हे देखील महत्वाचं असतं. व्हॉट अ स्ट्रोक. चला प्लीज सामन्याला जास्त विलंब करू नका मित्रांनो, कारण हा सामना जास्त दिरंगाईने खेळला जातो, जास्तीचा वेळ घेताय तुम्ही. षटक क्रमांक 1 साठी पॅडी आलेत. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. 14 धावा धावफलकावर. 3 चेंडू शेष पहिल्या डावातील. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव चेंडू जे होते सांगता ड्रिल करून दाखवत असताना राजेश कुराडे त्यांना हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळायचा होता, कारण राजेश कुराडे या फटक्यांसाठी जाणले जातात. चौफेर फटकेबाजी करणं ही राजेश कुराडे यांची खासियत आहे आणि इथे मात्र या फटक्यावर कोणती धाव प्राप्त झाली नाहीये. पुढे सरसावून हवेत खेळलाय, लॉंगॉन आहे, चेंडूकडे पाहत राहील. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. दर्जेदार फटका पाहायला मिळाला. खेळाडू क्लास आहे,
या खेळाडूची खेळण्याची शैली मात्र लाजवाब आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाखेर 20. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ग्लान्स केलाय, 1 धाव मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 21. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली राजेश कुराडे यांनी सामना मात्र पूर्णपणे खुला केलाय. कारण पहिल्या षटकात आक्रमण केलंय आणि आक्रमण करत असताना सामना आपल्या संघाच्या बाजूने काही अंशी झुकवलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण बहुतांश वेळा तुम्हाला पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करणं हे खूप गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. 12 चेंडूमध्ये 22 ची गरज. चला प्लीज फास्ट खेळा टीम नवलाई जिंती. बाबूराव पाटील षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. बाबूराव पाटील यांच्यावर पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये कसा खेळ करतील बाबूराव पाटील. पहिला चेंडू बाबूराव पाटील यांचा फुलर लेनचा नो लुक स्ट्रोक मिनी हेलिकॉप्टर चेंडू सैल सीमारेषा पार. कमालीचा फटका, दर्जेदार टायमिंग, षटकार. आणि यांच्या माध्यमातून आपल्याला मंडप सौजन्य पुरस्कृत केले आदरणीय श्री संतोष साळुंके साहेब. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या मुख्य व्यासपीठावर कट केलाय, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. या चेंडूवर आक्रमक धारण करत असताना अटॅकिंग क्रिकेट आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. 28 रन्स ऑन बोर्ड, 43 धावांचं लक्ष. आणि पहिल्याच 8 चेंडूवर मात्र सामना पूर्णपणे घोषटवाडीने आपल्या बाजूने झुकवलाय, परंतु प्रयत्न करावे लागतील जिंतीला. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. फलंदाज बरं त्यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 29. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करावा लागतो. एक चुकी देखील तुमच्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. 3 to go. चौथा चेंडू पंच केलाय, फ्रंट फुटला येऊन गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूर वरून आलेत, लॉंग ऑफला तैनात होते. 1च धाव मात्र प्राप्त केली जाईल. कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 1 सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज भरत आणि त्यांच्या साथीला राजेश कुराडे. 2 चेंडू शेष, 30 धावा धाव फलकावर. 30 रन्स ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय, कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. बाबूराव पाटील यांच्याकडून अशा गोलंदाजी अपेक्षा असेल. 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 13. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 ची गरज. 7-13. 7 चेंडू 13 ची गरज. पुढे सरसावून ऑन साइडला खेळाय, क्षेत्ररक्षक डीपला आहे तैनात. बॅकअप वेगाने आलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. राजेश कुराडे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता या अंतिम षटकामध्ये असेल टीम घोषटवाडी संघाला विजयासाठी. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. अंतिम षटक घेऊन कोण येईल? टीम नवलाई जिंती हे पाहायचंय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च जास्तीच्या केल्या पॅडी आणि त्यानंतर बाबूराव यांच्या षटकामध्ये देखील धावा आल्या 10. परंतु पॅडी यांचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी आता 6 चेंडूमध्ये 12 धावा रोखायच्या आहेत आणि क्रिकेटमध्ये तुम्ही रोखू शकता. सहा चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज सूरज डिसले आलेत. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. चला प्लीज थोडंसं फास्ट खेळा.
एखादा जर गडी बाद झाला तर नवलाई जिंती पुनरागमन करेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला भागीदारी तोडणंही गरजेचं असतं आणि चांगली भागीदारी केले टीम घोषटवाडी संघाने. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना 31 धावा मात्र धावांची भागीदारी करत असताना 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 12 करायचे आहेत. सूरज डिसले आपल्या गावासाठी सर्वोत्तम द्यायचे आहेत. समोर राजेश कुराडे. सामना नक्कीच रंगेल, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच चुकी केले, टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगत असताना राजेश कुराडे यांच्या बॅट मधून जिव्हाळा चषक सामना खुला करणारा षटकार. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, परंतु पुनरागमन करावं लागेल सूरज यांना. सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 6ची गरज. चमत्कार करतील का सूरज? हा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला काय कॉलिंग मध्ये चुकले. धावची संधी असेल, धावबाद झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं, परंतु पंच अगदी शहानिशा करत असताना सांगतायत फलंदाज सुरक्षित आहे. 4 चेंडू 6ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. सामना अजून देखील संपला नाहीये, सामना सोडायला तयार नाहीयेत. 4 चेंडू 6ची गरज. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. इथे मात्र कोणाची वेळ आणि कोणाचा खेळ पलटेल याची उत्कंठा असेल प्रेक्षकांना. 4 चेंडू 6ची गरज. राजेश कुराडे अगदी धीरोदत्त फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एकाती किल्ला लढवलाय या बॅटरने. 6 धावांची गरज असताना विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला, अगदी 1 धाव मात्र प्राप्त होईल. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाते. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू 5ची गरज. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. शतरक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. संतोष डिसलेंना माहित आहे हा दुसऱ्या फेरीतील सामना जिंकायचा आहे. आपल्याला स्पर्धा जिंकायची आहे. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक आपल्याला जिंकायचा आहे. हा थरार आपण पाहताय. 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. जिव्हाळा चषक 2024. 3 चेंडू 5ची गरज. काहीतरी वेगळी रणनीती करत असताना संतोष डिसले त्यांच्या मागून एक मोठा फटका. सामना फिनिश करतील का राजेश कुराडे? सूरज डिसले. गडी बाद करावा लागेल. विकेटची प्रतीक्षा आहे टीमला. स्क्वेअर कट केला आणि स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंटला शतकच्या काही जेलची संधी होती. प्रयत्न केले जरूर, प्रयत्न पडतील अपुरे आणि मात्र चेंडू अगदी सीमारेषा ओलांडेल पंच शहानिशा करत असताना. परंतु ज्या प्रकारे हा स्क्वेअर कट केलाय, 4 धावा, चौकार. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तैनात. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ही प्रतिभा आहे राजेश कुराडे यांची. 5 स्क्वेअर कटचा फटका. वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच. कारण असे फटके ज्यावेळेला प्रेक्षक पाहतात ते मंत्रमुग्ध होतात. तोच फटका. मात्र विजयासाठी धावांची गरज असेल. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1ची गरज म्हणजेच आता सामना पूर्णपणे रंगतदार अवस्थेमध्ये. रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव झाली नव्हती. इथे 2 चेंडू मध्ये 1 करायचे. होईल का ते पाहायचंय. 2 चेंडू मध्ये 1ची गरज. आता मात्र विजय कोणाच्या पारड्यामध्ये पडेल? 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सूरज डिसले. आता मात्र आपल्या गावासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. समोर राजेश कुराडे मातब्बर फलंदाज. राजेश कुराडे वैयक्तिक खेळत असताना नाबाद. 12 चेंडू मध्ये 31 धावांची विस्फोटक खेळी केले. परंतु हे 2 चांगले चेंडू जर सूरज डिसले यांनी टाकले तर मात्र हिरो बनवू शकतात. 2 चेंडू 1ची गरज. दोन चेंडू 1ची गरज असताना फ्रंट फुटला येऊन चांगला पंच. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. विजयी चौकार. राजेश कुराडे यांच्या बॅट मधून येतोय. विजयाच्या गवस निघालणारा, विजयाला गवस निघालणारा येतोय. दर्जेदार फटका. 4 धावा. अभिनंदन टीम घोषटवाडी.